नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा नोकरीची नवीन सुवर्ण संधी घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत इथे ही वॅकन्सी निघालेली आहे. परमनंट वॅकन्सी आहे, त्यामुळे कोणत्या पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे, कोण यासाठी अप्लाय करू शकतं, एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, एक्झाम आहे, इंटरव्ह्यू आहे, काय प्रोसेस असणार आहे, ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नोकरीविषयक माहितीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, आजची जी ही नोकरीची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती आहे इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC अंतर्गत इथे ग्रुप सी च्या जागा जी आहे त्या संबंधित जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचीच आपण डिटेल इथे माहिती बघणार आहोत. ही MPSC ची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. त्याद्वारे तुम्ही जी आहे जाहिरात जी आहे तुम्ही चेक करू शकता. आणि आपल्या चॅनल मार्फत आपण ज्या काही नोकरीविषयक माहिती देतो, ज्यापर्यंत ऑफिशियल वेबसाईट वरती इथे ऍडव्हर्टाइजमेंट येत नाही तोपर्यंत आपण माहिती देत नाही, त्यामुळे सगळ्या जाहिराती या खऱ्या असतात. नक्कीच तुम्ही ह्याचा इथे विचार करू शकता. तर चला कोणकोणत्या जागा आहेत ते बघूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे. सो 27 सप्टेंबरला तुमची एक्झाम यासाठी होणार आहे. ऑनलाईन संगणक प्रणालीवर CBT कॉम्प्युटर बेस्ड इथे एक्झाम असणार आहे तुमची. सो परीक्षेचं वेळापत्रक इथे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. डेट इथे दिलेली आहे. तो बऱ्याच यामध्ये पोस्ट आहेत मित्रांनो, जवळजवळ 2619 इथे पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. तुम्ही इथे बघू शकता एकूण जागा दिलेल्या आहेत. ग्रुप सी अंतर्गत ह्या पोस्ट आहेत. सो याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचा आहे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क, लिपिक आणि टंकलेखक अशा वेगवेगळ्या 5 संवर्गा अंतर्गत एकूण इथे 2619. उद्योग निरीक्षक अंतर्गत 9 जागा, तांत्रिक सहाय्यक त्याला वित्त विभाग त्याच्या 3 जागा, कर सहाय्यकच्या 282, सहाय्यक मोटार निरीक्षक गट क 461 आणि लिपिक आणि टंकलेखक जे आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाअंतर्गत 1864 जागा आहे. तो नक्कीच याचा विचार करा जे कोणी यासाठी इलिजिबल असतील. काय क्रायटेरिया आहे ते आपण इथे पुढे बघणारच आहोत. तो यामध्ये एक महत्वाचं इथे दिलेला आहे, जे मोटार वाहन निरीक्षक या संवर्गाकरता अर्ज करू इच्छित असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवारांना इथे विकल्प जो आहे सादर करणं आवश्यक राहील. तो अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत बघा, 27 जून पासून इथे अर्ज सुरू झालेले आहेत. शेवटचा दिनांक असणार आहे 17 जुलै. सो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जे आहे तुम्ही 17 जुलै पर्यंत भरू शकता. स्टेट बँकेद्वारे चलनाद्वारे तुम्ही जे आहे शुल्क ते तुम्हाला 19 जुलै पर्यंत जी आहे प्रत घेण्याचा इथे टाइम दिलेला आहे. चलनाद्वारे तुम्ही 20 जुलै पर्यंत जे आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार इथे अर्ज जी फी आहे तुम्ही ती भरू शकता. सो महत्वाचे दिनांक लक्षात ठेवा, 27 जून ते 17 जुलै. तो हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांना कुणाला अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा. बरेच जण असतं की नाही शेवटचा दिनांक आहे, शेवटच्या दिनांकापर्यंत आपण अर्ज भरू शकतो. तर शेवटच्या दिनांकांपर्यंत वाट बघू नका, कारण की शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटचा मे बी इश्यू होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना अर्ज करायचे आहेत लवकरात लवकर इथे अर्ज करा. सो महत्वाच्या सगळ्या माहिती जी आहे इथे जाहिरातीमध्ये दिलेली आहे, प्रत्येकाने ही जाहिरात वाचवायची आहे. तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोणताही जॉब निवडताना वेतन आपण बघतो. सो वेतन श्रेणी या पदांसाठी काय असणार आहे बघा. सो उद्योग निरीक्षक याच्यासाठी S13 लेवलचं तुम्हाला वेतन आहे, जे 35,400 पासून 1,12,000 पर्यंत. याच्यामध्ये अधिक तुम्हाला जे भत्ते आहेत ते नियमाप्रमाणे अलाउन्सेस जे आहे ते एक्स्ट्रा मिळणार आहे. तांत्रिक सहाय्यकसाठी S10 लेवलचं वेतन आहे, जे 29,200 ते 92,300 पर्यंत. कर सहाय्यकसाठी तुम्हाला 25,500 ते 81,100. लिपिक आणि टंकलेखकसाठी 19,900 ते 63,200. या सगळ्यांमध्ये अलाउन्सेस जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याच्यामुळे खूप छान प्रकारचं हे वेतन आहे. नक्कीच जे कोणी इलिजिबल आहेत त्यांनी याचा इथे अप्लाय यासाठी करायचा आहे. पात्रता काय असणार आहे बघा. वयोमर्यादा जी आहे तुमची 1 ऑक्टोबर 2026 रोजी कन्सिडर केली जाणार आहे. सो किमान वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे.
ती इथे दिलेली आहे. सो किमान वयोमर्यादा जी आहे तुमची 19 असणार आहे. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, टंकलेखक आणि सहाय्यक मोटार निरीक्षकसाठी, कर सहाय्यकसाठी 18 आहे. ओके. आणि कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त जी आहे 38 वर्ष आहे ओपन कॅटेगरी सारखी. मागासवर्गीयांसाठी ती आहे 43 इयर्स. सो 19 ते 43 वर्ष रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष तुम्ही इथे अप्लाय करू शकता. शैक्षणिक अर्हता महत्वाची आहे. सो यासाठी उद्योग निरीक्षक आणि गट क जे आहे इतर संवर्गाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता इथे गरजेची आहे. उद्योग निरीक्षक या पदासाठी तुम्हाला सांविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील, ज्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे विषयांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगर रचना याची तुम्हाला इथे असणार आहे. तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील सांविधानिक विद्यापीठाची पदवी तुम्हाला इथे गरजेची आहे. सहाय्यक मोटार निरीक्षकसाठी तुमचा महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC किंवा महाराष्ट्र शासनाने HSC समतुल्य जो आहे इथे घोषित केलेली तुमची शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे. म्हणजे एक 10वी बेसवर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण झाल्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3 वर्षाची पदविका तुम्हाला इथे गरजेची असणार आहे. तो शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे. सगळ्या संबंधी काय काय असणार आहे ती तुम्ही इथे जी आहे ती बघू शकता. सो सहाय्यक मोटार निरीक्षकसाठी इथे लायसन्स तुम्हाला जे आहे गरजेचं असणार आहे. सो ते जे या पदासाठी अप्लाय करण्याच्या इच्छाने सगळ्यांनी ही माहिती जी आहे सहाय्यक मोटार निरीक्षक, शैक्षणिक अर्हता, शारीरिक अर्हता पण दिलेली आहे ती तुम्हाला इथे गरजेची असणार आहे. टंकलेखन, लिपिक आणि टंकलेखकसाठी टंकलेखक टायपिंग गरजेचं आहे. सो काय असणार आहे बघा. कर सहाय्यकसाठी सुद्धा तुम्हाला इथे मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इतकं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तसंच लिपिक आणि टंकलेखकसाठी सुद्धा मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी शब्द वेगनाचा 40 शब्द प्रति मिनिट तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे इथे लागणार आहे. सो कर सहाय्यकसाठी दोन्ही गरजेचं आहे तुम्हाला, मराठी 30 टायपिंग स्पीड आणि इंग्रजी 40. पण लिपिक टंकलेखकसाठी दोघांपैकी एक, मराठी 30 किंवा इंग्रजी 40 दोघांपैकी एक तुम्हाला इथे चालणार आहे. अर्हता गणण्याचा इथे दिवस दिलेला आहे. निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. सो सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे शासनाने वेळ केलेल्या सुधारित आयोगाच्या वेळोवेळी इथे तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे. सो परीक्षेचे टप्पे काय असणार आहे ते बघा. एक्झाम होणार आहे यासाठी 27 सप्टेंबर एक्झाम डेट सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. तुमच्याकडे जुलै महिना पूर्ण आहे, ऑगस्ट आणि अगदी सप्टेंबर पण पूर्ण तुम्ही बघू शकता. 3 महिन्यांचा कालावधी आहे, त्याच्यामुळे एक्झामची तयारी तुम्ही करू शकता. जाहिरातीचे टप्पे इथे काय काय असणार आहे बघा. पहिल्यांदा तुमची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेचे गुण इथे 100 आणि मुख्य परीक्षेचे गुण जे आहे 400 इथे असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड इथे एक्झाम तुमची असणार आहे. सो मुख्य परीक्षेचा इथे दिलेली आहे आन्सर की तुम्हाला उपलब्ध करून येणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही जे आहे नंतर चेक करू शकता. तर पूर्व परीक्षेसाठी अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत. अर्ज कशा प्रकारे सादर करायचे आहेत, डॉक्युमेंट काय काय असणार आहे. सो आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमाणेवर तुम्हाला नोंदणी गरजेची आहे. सो MPSC साठी कधीही तुम्हाला अप्लाय करताना तुमचं प्रोफाईल MPSCच्या प्रोफाईल वेबसाईटवरती ऑफिशियल याच्यावरती क्रिएट करणं गरजेचं असतं, त्याद्वारेच तुम्ही अप्लाय करू शकता. सो या रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल, अजूनही कोणी MPSCचं प्रोफाईल क्रिएट केलं नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल, ती तुम्ही जी आहे ती चेक करू शकता. सो ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, दिनांक आपण ऑलरेडी दिलेला आहे. डॉक्युमेंटची लिस्ट पूर्ण इथे दिलेली आहे, काय काय लागणार आहे. ओके. सो हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत, ते प्रत्येकाने इथे बघायचे आहे. परीक्षा फी काय असणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेची फी जी आहे तुम्हाला 394, ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 294, मुख्य परीक्षेसाठी 544 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 344. सो ही नॉन रिफंडेबल फी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फी किंवा चलनाद्वारे इथे फी देऊ शकता. याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. या संबंधी काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. PDF जी आहे तुम्हाला ती सुद्धा व्हिडिओच्या खाली मिळेल. संपूर्ण जागा कशा प्रकारे आहेत कॅटेगरी वाईज त्याचं सुद्धा इथे बायफर्केशन तुम्हाला इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर नक्की करा मित्रांनो, कारण की खूप महत्वाचे हे जॉब रिलेटेड व्हिडिओ असतात. बरेच जण नोकरीच्या शोधात असतात पण व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचत नाही.
त्याच्यामुळे व्हिडिओला आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.